वेलकम गाइस, परत एकदा भेटतोय आपण आपल्या नवीन कन्सेप्ट सोबत, ज्याचं नाव आहे SNAR पार्ट 3. मित्रांनो, ह्या एपिसोड मध्ये आपण पाहतोय अरिल कॅटायन मेकॅनिझम, बरोबर आहे. पण याच्या अगोदर आपले दोन पार्ट आलेले होते. SNAR पार्ट 1 ऍडिशन एलिमिनेशन थ्रू मेसन हेमर कॉम्प्लेक्स और अनानिक सिग्मा कॉम्प्लेक्स. SNAR पार्ट 2 एलिमिनेशन ऍडिशन थ्रू बेन्झाईन मेकॅनिझम. ज्या विद्यार्थ्यांनी हे पार्ट बघितले नाही त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन ते बघू शकता. चला तर मग सुरू करूया आजच्या मेन पार्टला, ज्याचं नाव आहे अरिल कॅटायन मेकॅनिझम, बरोबर आहे. मित्रांनो, कोणती जर आपण कन्सिडर करू एक रिॲक्शन घेतली, काय असतं रिॲक्शन मध्ये? एक रिॲक्टंट असतो आणि काय तयार होणार आहे? आपला प्रोडक्ट तयार होणार, बरोबर आहे. पण ह्या दोघांमध्ये एक इंटरमिडिएट तयार होत असतो आणि त्याच्यानंतर काय तयार होत असतो? प्रोडक्ट, है ना. जसं आपण बघितलं होतं ऍडिशन एलिमिनेशन मध्ये कोणता इंटरमिडिएट तयार झाला होता? मेसन हेमर इंटरमिडिएट, बरोबर आहे. त्यालाच आपण नाव काय ठेवलं होतं? अनायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स. आणि SNAR पार्ट 2 मध्ये एलिमिनेशन ऍडिशन म्हणजे त्याच्यामध्ये इंटरमिडिएट कोणता तयार झाला होता? बेन्झाईन इंटरमिडिएट. पण मित्रांनो, आता ह्या रिॲक्शन मध्ये SNAR पार्ट 3 मध्येची मेकॅनिझम आपण पाहणार आहोत अरिल कॅटायन मेकॅनिझम आहे. म्हणजे आपला जो इंटरमिडिएट असेल तो असेल अराइल कॅटायन. त्याला दुसरं म्हणतात फिनाइल कॅटायन. फिनाइल कॅटायन, बरोबर आहे. त्याचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर हे असं असेल, बेन्झीन रिंग, आणि बेन्झीन रिंगच्या कार्बनवर काय असेल? पॉझिटिव्ह चार्ज. हा कसा असतो? हायली अनस्टेबल. हायली अनस्टेबल. तुम्ही म्हणता सर हायली अनस्टेबल तयार का होत असेल? अरे हा इंटरमिडिएट आहे, रिॲक्शन होत असताना तयार होत असतो आणि परत रिॲक्शन नवीन कंपाऊंड तयार करतो. मग जनरली हा जो आपला अराइल कॅटायन और फिनाइल कॅटायन आहे, हा कोण तयार करू शकतो? तर जनरली हा आपल्याला बेन्झीन डायझोनियम क्लोराईडच्या रिॲक्शन मध्ये बघायला भेटतो. सगळ्याच नाही, काही रिॲक्शन मध्ये. त्याच आपल्याला डिस्कस करायचे की कोणत्या रिॲक्शन मध्ये आपल्याला बेन्झीन डायझोनियम क्लोराईडच्या कोणत्या रिॲक्शन मध्ये फिनाइल कॅटायन बघायला भेटतो, बरोबर आहे. फिनाइल कॅटायन अनस्टेबल असताना सुद्धा तयार का होतो? कारण इथं जो आपला लिव्हिंग ग्रुप आहे हा N2 आहे आणि तो कोणत्या फॉर्म मध्ये निघून जातो? गॅसियस फॉर्म मध्ये निघून जातो. म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शन होण्याचे चान्सेस फार कमी आहेत मित्रांनो. समजते? रिव्हर्सिबल रिॲक्शन होण्याचे चान्सेस फार कमी आहे. का कमी आहेत हे आपल्याला मेकॅनिझम मध्ये लक्षात पण येईल, बरोबर आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या पहिल्या पार्टला. तर आपण सुरुवातीला बघू की याचं प्रिपरेशन मेथड काय असेल. आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला प्रिपेअर करू. तर तुम्हाला माहित असेल, रिॲक्शन झालेली असेल की बेन्झीन डायझोनियम क्लोराईड इज प्रिपेअर्ड फ्रॉम ॲनिलीन. मी जनरल एक रिॲक्शन लिहितो अगोदर. ॲनिलीन प्लस NaNO2 प्लस HCl एक्सेस लिहिल्या जातं आपल्याला, राईट. टेम्परेचर 0 to 5 डिग्री सेल्सिअस, राईट. त्याच्यानंतर काय तयार होईल? आपला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. तुम्हाला विचारतात की पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या नायट्रोजनवर आहे आणि जो की स्टेबल असेल, तर कोणत्या नायट्रोजन आहे? जो नायट्रोजन आपल्या बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच आहे त्या नायट्रोजनवर काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. क्लिअर? बाय प्रोडक्ट काय भेटेल मग आपल्याला? NaCl अँड वॉटर. NaCl अँड वॉटर. चला तर मग याचं मेकॅनिझम बघू की तुम्ही हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड साल्ट आहे तो कसा. लक्षात ठेवा, आपण अगोदर रिॲक्टंटलाच तयार करतोय, त्याच्यानंतर आपल्याला पुढे रिॲक्शन बघायच्या, बरोबर आहे. अगोदर हे प्रिपेअर करायचं आणि हा आपल्याला पुढच्या रिॲक्शन मध्ये काय देणार आहे? अरिल कॅटायन देणार आहे. चला तर ठीक आहे. तर मग स्टेप नंबर 1, हे जे रिएजंट्स आहेत त्यांच्यामध्येच अगोदर एक रिॲक्शन होते आणि नायट्रस ऍसिड तयार होतं. तर ते कसं तयार होतं बघू आपण. O डबल बॉन्ड O, याचं स्ट्रक्चर काढतो मी. O, याच्यावर काय येईल? चार्ज मायनस, आणि याच्यावर चार्ज काय येईल? प्लस, राईट. इथं काय असेल आपल्याकडे? H बॉन्ड Cl. क्लिअर? तर जसा हा O आहे, हा H प्लस, इथं काय असेल? डेल पॉझिटिव्ह, डेल मायनस. हा आणि कंपाऊंड आहे, तुम्ही HCl मध्ये टाकताय, एक्सेस टाकताय, म्हणजे काय होईल? पोलार सॉल्व्हेंट म्हणून हा काम करेल, त्याचं डिसोसिएशन होईल आणि काय होईल? H प्लस वर अटॅक करेल. तर प्रोडक्ट काय भेटेल मग तुम्हाला?
O डबल बॉन्ड N O H आणि काय भेटणार आहे NaCl. काय भेटला हा नायट्रस ऍसिड. काय भेटला आपल्याला नायट्रस ऍसिड. मग नायट्रस ऍसिड हा तुम्ही HCl एक्सेस मध्ये घेतलाय म्हणजे याचा अर्थ नायट्रस ऍसिड फर्दर रिॲक्ट विथ HCl, कारण H प्लस कंडिशन्स आहेत आपल्याकडे. चला तर ठीक आहे, मग N O H याच्यातला HCl मधला कशात ऍसिडिक मीडियम म्हणून काम करणार आहे H प्लस. तर काय तयार होईल मग O डबल बॉन्ड N ऑक्सिजन, याला एक हायड्रोजन, कारण का हा लोन पेअर याच्यावर अटॅक करतो, तो याचे लोन पेअर. तर पुढे काय तयार होणार आहे, हा निघून जाईल म्हणजे O डबल बॉन्ड N ऑक्सिजनचे लोन पेअर आणि याच्यावर चार्ज काय पॉझिटिव्ह चार्ज. याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर सुद्धा आहे, इथं दिसते. चला रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय असेल, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह बॉन्ड आणि लोन पेअर. तर काय होईल, परत हा खाली उतरेल. तर मग ट्रिपल बॉन्ड N, यांचा चार्ज न्यूट्रल येईल, ऑक्सिजन चार्ज पॉझिटिव्ह येईल. मग आपण चेक करू की दोघांपैकी कोणतं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर स्टेबल असेल. तर आपल्याला माहित आहे रूल काय, की जर पॉझिटिव्ह चार्ज असेल आपल्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये, बरोबर आहे, तर तो पॉझिटिव्ह चार्ज जेवढ्या लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमवर प्रेझेंट असेल, कारण इथं कार्बन नाहीये, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमवर प्रेझेंट असेल तर तेवढा तो काय असतो मोर स्टेबल असतो, बरोबर आहे. तर मग इथं कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याकडे दोघंच आहेत, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह किती आहे 3.5 आणि याची किती आहे 3.0. चला तर मग आपल्या लक्षात येईल की दोघांपैकी लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणता असेल, तर नायट्रोजन. म्हणजे आपला पॉझिटिव्ह चार्ज कोणावर मोर स्टेबल असेल, नायट्रोजनवर. या दोघांपैकी कोणतं स्ट्रक्चर रेझोनेटिंग स्ट्रक्चर स्टेबल आहे, यस दिस. तर ह्या ग्रुपला काय म्हणतात, आयनला काय म्हणतात नायट्रोसोनियम आयन. काय म्हणतात नायट्रोसोनियम आयन. म्हणजे हा आपला इलेक्ट्रोफाईल तयार झाला. काय तयार झाला, इलेक्ट्रोफाईल. पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, इलेक्ट्रोफाईल. तर आता ठीक आहे, मग तो इलेक्ट्रोफाईल आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर मग आता आपला रिॲक्टंट कोण आहे, ॲनिलीन. नायट्रोजनकडे काय असतात लोन पेअर. तर कोण अटॅक करेल आपल्याकडे, नायट्रोजन, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन. तर हे लोन पेअर अटॅक करतील पॉझिटिव्ह चार्जवर, बरोबर आहे. तर इंटरमिजिएट कंडिशन काय झाली, N H H N डबल बॉन्ड O, बरोबर आहे. त्याचा लोन पेअर शेअर झाल्यामुळे याच्यावर चार्ज काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हे आपले डबल बॉन्ड, बरोबर आहे. ते झालं तर मी त्याला कव्हर करून टाकतो. लक्षात ठेवा नायट्रोसोनियम आयन, इथं वर लिहूत आपण याला वाटलं तर नायट्रोसोनियम आयन, राईट. आता ह्या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे इथं काय होणार, डिप्रोटोनेशन. बघा मीडियम कोणतं आहे, ऍसिडिक, कारण तुम्ही HCl घेताय एक्सेस मध्ये, ऍसिडिक मीडियम आहे. चला ठीक आहे, तर डिप्रोटोनेशन म्हणजे बाहेर काय पडला H प्लस, राईट. तर काय प्रोडक्ट भेटेल मग तुम्हाला, N, याचा हायड्रोजन, वरचा हायड्रोजन मी खाली लिहितो, वरचा हायड्रोजन खालीला आहे लोन पेअर ठेवण्यासाठी, ठीक आहे. नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन, क्लिअर. बाहेर काय पडला होता H प्लस. आणि ऍसिडिक मीडियम असेल आणि इथं कसं आहे N डबल बॉन्ड O N आणि H, म्हणजे हे काय होणार टॉटोमरायझेशन. याचं काय होणार टॉटोमरायझेशन है ना. कंडिशन काय असेल टॉटोमरायझेशन साठी, इथं लक्षात ठेवा. ज्या सपोज मी असं घेतलं A बॉन्ड B ट्रिपल डबल बॉन्ड C, बरोबर. टॉटोमर कधी होईल, ऍसिडिक मीडियम मध्ये इथं टॉटोमरायझेशन होईल H प्लस कंडिशन मध्ये. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे एक रेंज काय असेल कंपोनंट असेल, कंपोनंट मध्ये असं स्ट्रक्चर असेल, A सिंगल बॉन्ड B आणि तो डबल बॉन्ड C ला जर अटॅच असेल आणि C जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, तर तिथं काय होऊ शकतं चेंज, टॉटोमरायझेशन. टॉटोमरायझेशन मध्ये काय होणार आहे, तर हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि हा H इथं जाईल. तर काय होईल A डबल बॉन्ड B C बॉन्ड H. असं पण होऊ शकतं, रिव्हर्सिबल पण आहे, राईट, कारण हे इकडे पण जाऊ शकतं.
दोन्ही एक्सचेंज होऊ शकतो. सो तिथं ही कंडिशन फॉलो होणार ए बी सी, इथं ही कंडिशन ए बी सी एच. क्लिअर? ते जनरल फॉर्मॅट आहे टाटोमरायझेशनचा. टाटोमरायझेशन माहित पाहिजे, पण मी एक इंट्रोडक्शन तुम्हाला करून छोटंसं ट्रिक सांगितली कसं ओळखायचं टाटोमरायझेशन. तर टाटोमरायझेशन झालं, एचचा काय होईल, ट्रान्सफर होईल, तर पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. एन एचला एच तर ट्रान्सफर झालाय आपला, ते लोन पेअर, डबल बॉन्ड एन, ऑक्सिजन, ऑक्सिजनला एक काय तयार झाला, हायड्रोजन. ऍसिडिक मीडियम आहे, परत मी सांगितले तुम्हाला. ऍसिडिक मीडियम मध्ये हा एच प्लस परत कुठं अटॅक करणार, ऑक्सिजनवर, तर काय तयार होईल, एन डबल बॉन्ड एन, ऑक्सिजन एच एच, ऑक्सिजन चार्ज राहील पॉझिटिव्ह, हे आपले, आणि याच्यावरचे लोन पेअर. तर हा निघून जाईल, निघून गेल्यानंतर बाय प्रोडक्ट काय तयार झाला, वॉटर, वॉटर तयार झाल्यानंतर काय तयार झाला, यस फास्ट येत राहील तुम्हाला, आता सोपं आहे. डबल बॉन्ड एन, याच्यावर लोन पेअर, याच्यावर लोन पेअर, आणि याच्यावर चार्ज काय पॉझिटिव्ह. मग परत आलं लोन पेअर बॉन्ड आणि पॉझिटिव्ह, तर हा खाली उतरू शकतो. आता दोघांपैकी आपल्याला हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, कोणतं मोर स्टेबल आहे तेच आपण चेक करू शकतो. एन ट्रिपल बॉन्ड एन, लोन पेअर, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा, ज्या दोघांवर पॉझिटिव्ह चार्ज आहे ते दोन्ही ॲटम काय सेम आहेत. आपला रूल काय होता की जर पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे असेल तर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पाहिजे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे असेल तर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पाहिजे. पण इथं दोघंही सारखेच आहेत, पण ऑक्टेट कोणामध्ये कम्प्लीट आहे ते पण चेक करावं लागेल आपल्याला. इथं जर चेक केलं तर याचं ऑक्टेट कम्प्लीट नाही, इथं चेक केलं तर दोघांचंही ऑक्टेट कम्प्लीट आहे, म्हणजे हा आपला काय असेल, बेन्झिन डायझोनियम. आणि तुमच्याकडे काय एक्सेस मध्ये एचसीएल आहे, ऍसिडिक मीडियम मध्ये एच प्लस आणि सीएल मायनस आहे. तर मग साल्ट कोणता तयार झाला, इथं साल्ट तयार होईल, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड साल्ट म्हणणार. हा बेन्झिन डायझोनियम आयन आहे, इथं एन प्लस ट्रिपल बॉन्ड एन, आणि उरलाय कोण आपल्याकडे, सीएल मायनस, जो की आयनिक फॉर्म मध्ये असेल, बरोबर आहे. तर ही रिॲक्शन घडून आणण्यासाठी टेम्परेचर किती मेंटेन करावं लागतं आपल्याला, आइस कंडिशन म्हणजे 0 to 5 डिग्री सेल्सियस. अबव 5 डिग्री सेल्सियस बेन्झिन डायझोनियम क्लोराइड इज अनस्टेबल, इट अंडरगोज डिग्रेडेशन, और त्याच्यातले बॉन्ड ब्रेक होतात, डिकम्पोज होऊन जातो. तर कसा डिकम्पोज होतो पुढे बघायचं आहे आपल्याला. चला तर ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. झालाय स्क्रीनशॉट. चला तर मग स्टार्ट करू आपण नेक्स्ट कंपोनेंट, रिॲक्शन्स. आता बेन्झिन डायझोनियम क्लोराइडच्या ज्या रिॲक्शन्स, आपण दोन रिॲक्शन्स बघणार आहोत ज्या ठिकाणी काय पॉसिबिलिटी आहे, फिनाइल कॅटायन म्हणजे SN1AR मेकॅनिझम. काय पॉसिबल आहे, SN1AR मेकॅनिझम. पहिली रिॲक्शन घेऊ आपण, ऍक्शन ऑफ वॉटर, राईट. तर मग रिॲक्शन लिहू, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड साल्ट आहे, आणि तुम्ही काय घेताय, पोलार सॉल्व्हंट, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट, राईट. तर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे म्हणजे SN1 होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. तर इथं तुम्हाला भेटेल OH प्लस N2 गॅस प्लस HCl. चला तर मग मेकॅनिझम घेऊ. तर मग तुम्ही याच्यात कशात घेताय, तुम्ही वॉटरमध्ये घेताय, ते तर राहिलं ना मेन, वॉटरमध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंट वॉटर घेताय. तर मग काय होणार आहे मेकॅनिझम मध्ये, की तुम्ही बेन्झिन डायझोनियम क्लोराइड साल्ट वॉटरमध्ये टाकल्यानंतर डिसोसिएट होईल, आणि आपण मेन पार्ट घेऊ जो आपला रिॲक्टिव्ह पार्ट असेल, मेजर N ट्रिपल बॉन्ड N प्लस विथ वॉटर, राईट. ही रिॲक्शन अबाव 5 डिग्री सेल्सिअस होत असते, अबाव 5 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री सेल्सिअसच्या वरची रिॲक्शन आहे. म्हणजे जसं तुम्ही 5 डिग्री सेल्सिअसच्या वर किंवा रूम टेम्परेचरला ज्यावेळेस तुम्ही रिॲक्शन करणार, तर इथं काय होणार आहे, फिनाइल कॅटायन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, फिनाइल कॅटायन. इथं मी पॉझिटिव्ह चार्ज देतो, आणि बाहेर काय पडला, हा N2 गॅस बाहेर, राईट. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये कोणाची ऍक्शन होणार आहे, आपण काय घेतलंय, वॉटर. वॉटर इज अ वीक न्यूक्लिओफाईल, आणि वीक न्यूक्लिओफाईल कार्बोकॅटायन तयार होण्याची वाट बघत बसतो. यस, बरोबर आहे. चला तर मग हा याच्यावर अटॅक करेल, आणि काय तयार होईल मग आपला, यस ऑक्सिजन, ऑक्सिजन 2 हायड्रोजन, आणि आपल्यावर काय पॉझिटिव्ह चार्ज. नेक्स्ट स्टेप तुम्हालाही माहित आहे,
डिप्रोटोनेशन म्हणजे हा H प्लस निघून जाईल आणि ऑक्सिजन त्याचे 2 लोन पेअर मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल. हा ऑक्सिजन आणि हे त्याचे 2 लोन पेअर. बाहेर काय पडला? मायनस H प्लस. हा H प्लस कोणासोबत कंबाईन होईल? इथं जो Cl मायनस आहे त्या Cl मायनस सोबत तो कंबाईन होईल आणि काय तयार करेल? HCl. तर ही कोणती रिएक्शन झाली? कार्बोकॅटायन जनरेशन अरोमॅटिक मध्ये झाली, म्हणून आपण याचं नाव काय ठेवलं? SN1AR. राईट, SN1AR. दुसरी एक रिएक्शन घेऊ आपण याच्यामध्ये. झालाय, स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, चला दुसरी रिएक्शन घेऊ आपण अशाच पद्धतीनं. बाल्ज-चॅझमन रिएक्शन. यस, आठवते तुम्हाला कशाचं प्रिपरेशन मेथड आहे? फ्लोरोबेन्झिनची. बाल्ज-चॅझमन रिएक्शन. प्रोनाउन्सिएशन मध्ये काय राहिलं नाही तुम्हाला. नीट मध्ये प्रोनाउन्सिएशन विचारत नाहीत, रिएक्शन कोणती ते विचारतात. म्हणजे प्रोनाउन्सिएशन असं करा जेणेकरून तुम्हाला लवकर आठवेल, है ना. ब्रिटिश प्रोनाउन्सिएशन, अमेरिकन प्रोनाउन्सिएशन याच्या नादी नका लागत बसू. तर बाल्ज-चॅझमन रिएक्शन्स. चला तर मग याच्यामध्ये काय की आपण घेणार बेन्झीन डायझोनियम क्लोराइड साल्ट, N ट्रिपल बॉन्ड N, पॉझिटिव्ह चार्ज Cl मायनस. याच्यावर कशाची ऍक्शन करायची आपल्याला? HbO4. फ्लोरोबोरिक ऍसिड. हा पण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे, म्हणजे त्याच पद्धतीचं डिसोसिएशन होणार आहे आणि प्रोडक्ट काय तयार होणार आहे? फ्लोरोबेन्झीन प्लस BF3 प्लस N2 गॅस. मेकॅनिझम घेऊत आपण. मेकॅनिझम काय होणार? फर्स्ट स्टेप, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे, त्याच्यातून काय बाहेर पडणार? HCl. मेन कंपोनेंट कोण असेल आपला? बेन्झीन डायझोनियम. बेन्झीन डायझोनियमला घेऊत आपण. सेम ही पण रिएक्शन कधी होणार आहे? अबाव 5 डिग्री सेल्सिअस. अशा रिएक्शन रूम टेम्परेचरला केल्या जातात. चला तर ठीक आहे, मग काय तर होईल आपला? याच्यातून N2 गॅस बाहेर पडेल. सो मायनस N2 गॅस तयार काय झाला? फिनाइल कॅटायन तयार काय झाला? फिनाइल कॅटायन और अराइल कॅटायन ऍज अ इंटरमिजिएट. नेक्स्ट स्टेप मध्ये ऍक्शन कोणाची असेल? यस, BF4 मायनस. BF4 मायनसला मी थोडंसं चेंज फॉर्म मध्ये लिहितो. F याचे लोन पेअर, राईट, मायनस चार्ज फ्लोरीन फ्लोरीन फ्लोरीन. क्लिअर. तर मग हा पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर अटॅक करेल, तर मग हा बॉन्ड निघून इकडे येईल. तुम्ही असं दाखवू शकता ना, मी सोपंच आहे, राईट. सो काय भेटेल मग तुम्हाला? याचे लोन पेअर सुद्धा इंटरॅक्ट झाले. सो फ्लोरीन बाहेर काय पडला? BF3. आणि याच्यातला जो H आहे तो Cl सोबत जाईल आणि काय तयार करेल? HCl, है ना. आणखी काय तयार होऊ शकतं याच्यामध्ये? आणखी एक प्रोडक्ट आहे HCl. हा H आणि हा Cl, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. ठीक आहे, समजतंय. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, इथं पण आपला हा अराइल कॅटायन मेकॅनिझम म्हणजे SNAR पार्ट 3 हा संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत